तर सगळ्यात पहिले हा तुम्ही व्हिडिओ बघा. Once more! Once more! Once more! तर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं कॅपकट ॲप इथं चालू करून घ्यायचं आहे. कॅपकट ॲप जे काही आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटून जाईल. कॅपकट ॲप चालू केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपला जे काही बीटवाला व्हिडिओ आहे ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. हा बीटवाला व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि याला काय करायचं, व्हिडिओला सिलेक्ट करून याचं जे काही ऑडिओ आहे हे तुम्हाला इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. खाली बघू शकता खूप सारे ऑप्शन आहे. इथे एक ऑप्शन भेटेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. याच्यावर क्लिक करून या जे काही व्हिडिओचं सॉन्ग आहे ते तुम्हाला सेपरेट काढून घ्यायचं आहे अशा लेअरमध्ये. म्हणजे हे जे काही ऑडिओची एक लेअर इथे तुम्हाला भेटून जाईल. ऑडिओची लेअर इथे भेटल्याच्या नंतर आता सिम्पल एक काम सांगतो तुम्हाला. त्या लेअरला सिलेक्ट करा ऑडिओच्या आणि इथे एक बीटचं ऑप्शन भेटेल. या बीट्सच्या ऑप्शनवर क्लिक करून हे जे काही ॲटो जनरेटला ऑन करा. ॲटो जनरेट ऑन केलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बीट येईल त्या ठिकाणी ऑटोमॅटिक एक अशी बीट मार्क इथं येऊन जाईल. जसे आपण हायलाईट मोशनमध्ये जसे बघले होते तशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे ते पिवळे डॉट येऊन जातील. आता हे कसं आहे, हे ॲटो जनरेट तुमची खूप कमी आहे. याला काय करा, फुल करून टाका. याला फुल केल्याच्यानंतर परत बघू शकता इथं परत त्याला इथं ऑन करून ऑफ करून टाका. बघू शकता अशा प्रकारे इथे जे काही बीट मार्क आहे ते बरोबर येऊन जातील. आता जसे आपण इथं जे काही बीट मार्क आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीच दिलेले आहे, पण तुम्हाला जरा सोपं जावं किंवा जवळपास तुम्ही जावं त्यासाठी आपण हे इथं केलेलं आहे. हे एवढं तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. हे एवढं इथे झाल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. खाली जरा इथं झूम करा 2 बोटानं आणि या ठिकाणी आपली बीट आहे तर या ठिकाणी आपली बीट पण चेंज होत आहे. बघू शकता बीट 1 टू बीट 2 असं इथं होत आहे. तर या ठिकाणी यायचं आहे, आपल्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे वरच्या आणि स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण जे मेन बीटचा व्हिडिओ ॲड केला त्याला असे स्प्लिट करत राहायचं आहे ज्या ज्या ठिकाणी बीट चेंज होते. आता इथं 2चं 3 होते बघा या बीट मार्कला. जवळपास तुम्ही 19-20-19-19 मागं पुढं होऊ शकते. तर अशा प्रकारे इथे यायचं, पुन्हा याला इथं परत त्याला सिलेक्ट करून स्प्लिट करायचं. इथून बघा 2चं 3 होऊन जाईल म्हणजे बीट आपली चेंज होईल. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही बीट मार्क असतील त्या ठिकाणी वरची बीट तुम्हाला वरची खालची बीट बरोबर एक्झॅक्ट मॅच करून अशा प्रकारे इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. हे सगळं स्प्लिट केल्यानंतर मागे इथं शेवटी तुम्हाला जरा इथं प्रॉब्लेम जाईल. बघू शकता इथं 51 पासून डायरेक्टली इथं 52 चेंज नाही होणार, या ठिकाणी 52 चेंज होईल. तर या ठिकाणी तुम्हाला इथं अशी स्प्लिट इथं करून घ्यायचं आहे. तर हे एवढं तुम्हाला बरोबर बघू शकता. इथून आता जसं बघू शकता आपली 68वी बीट इथून चालू आहे, 68 पासून 69 शेवटीला. तर हे बरोबर तुम्हाला अशी इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर मी आपला टाईम वाचण्यासाठी आधी सगळे स्प्लिट इथं केलेलं आहे. आणि सगळं स्प्लिट केल्याच्या नंतर तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. पहिल्या जे काय आपण स्प्लिट केलेला भाग आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला इथं रिप्लेसचं ऑप्शन भेटेल. जरा इथून शेवटला भेटेल इथं रिप्लेसचं. या रिप्लेसवर क्लिक करून तुमच्या गणपती बाप्पाच्या आगमनची जे काही व्हिडिओ असतील, जे काही क्लिप्स असतील ते तुम्हाला इथं वापरायचे आहे किंवा तुम्ही मागली पण क्लिप्स इथं वापरू शकता. तर इथं तुम्हाला काय करायचं, आपल्याला जो काही क्लिप्स आहेत तर हे इथं लावून घ्यायचं आहे. आता याच्यातलं जे काही पार्ट आहे हे तुम्हाला तेवढाच इथं पार्ट ठेवायचा आहे. बघू शकता आपल्याला कोणता पार्ट ठेवायचा इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आता मला हे पार्ट ठेवायचं आहे, तिथे करून कन्फर्म करून टाकायचं. म्हणजे ते तेवढा पार्ट त्या आपल्या बीटसोबत इथे रिप्लेस होऊन जाईल. तर मी लवकरात लवकर इथे बीट मार्क करून सगळे पार्ट इथं असे रिप्लेस करून घेतो. जेवढा काही पार्ट आहे त्याला सिलेक्ट करून खाली जिथे रिप्लेसचं ऑप्शन आहे बघू शकता, याला क्लिक करून जे काही आपल्याला म्हणजे व्हिडिओ इथं लावायचं आहे त्याला इथे सिलेक्ट करायचं आणि जे पार्ट पाहिजे तेवढं इथं सिलेक्ट करून कन्फर्म करून टाकायचं. काय अशा प्रकारे हे एवढं इथं करून घ्यायचं आहे. तर मी इथं आधीच करून ठेवलेलं आहे तुम्हाला इथं दाखवण्यासाठी, आपला वेळ वाचवण्यासाठी. बघू शकता इथं मी आपल्या या आपल्या प्रोजेक्ट्समध्ये सगळी इथं ॲड केलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे सगळी क्लिप्स मी इथं बरोबर स्प्लिट करून सगळे क्लिप्स इथं रिप्लेस केलेले आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता हे सगळे रिप्लेस झाल्याच्या नंतर आता हे जे काही आपले व्हिडिओ आपण लावलेले आहे या जे काही पार्टला रिप्लेस करून त्यांना इथं राहते ऑडिओ. तर ते सगळ्याचा ऑडिओ म्यूट करण्यासाठी इथं बघू शकता अनम्यूट म्यूट, त्या बघू शकता म्यूट क्लिप ऑडिओ आहे. म्हणजे त्या लेअरची सगळी जे काही
ऑडिओ आहे तिथं म्यूट होऊन जाईल. तर याच्यावर क्लिक करून ते सगळं म्यूट करून घ्या. हे सगळं म्यूट झाल्याच्या नंतर आता बघू शकता आपला व्हिडिओ इथं जवळपास 99% रेडी आहे. फक्त आपल्या व्हिडिओला जरा सिनेमॅटिक लुक देण्यासाठी काय करा, फिल्टरमध्ये जा. फिल्टरमध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक फिल्टर इथं सर्च करायचं आहे. बघू शकता AMBER हे जे काही मी इथं सर्च केलेलं आहे आधीच, हे फिल्टर तुम्हाला लावायचं आहे. म्हणजे थोडं ऑरेंज कलरचं असे त्याचं इफेक्ट असणार आहे. तर इथं लावून याची तुम्हाला ऑपेसिटी तुमच्या व्हिडिओला जशी शोभेल तशी ठेवा. मी 50 सजेस्ट केलं तो शॉर्ट्समध्ये, पण इथं आपण 60 ठेवून बघूया. 60 ठेवायची, बॅकला क्लिक करायचं आणि इथं राईटवर क्लिक करून आता याची जी काही ड्युरेशन असेल ते तुम्हाला शेवटपर्यंत अशी इथं वळून घ्यायची आहे. जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे किंवा जिथपर्यंत आपलं जे काही आपण फोटोज रिप्लेस केले, व्हिडिओज इथे रिप्लेस केले, तिथपर्यंत आपल्याला याची अशी ऑपेसिटी म्हणजे जे काही ड्युरेशन आहे याची इथं वाढून घ्यायची आहे. याची ड्युरेशन वाढल्याच्या नंतर आता जरा आपण याला शॅडो आणि एक PNG इथं लावून टाकूया. शॅडो लावण्यासाठी बॅक येऊन इथं ओव्हरलेवर जा. बघू शकता इथे तुम्हाला खाली ऑप्शन दिसतील, इथं ओव्हरलेवर क्लिक करा आणि प्लसमध्ये जाऊन इथे एक ओव्हरले तसा रिप्लेस करून घ्या. एक शॅडो मी तुम्हाला दिलेली आहे ती तशी रिप्लेस करून घ्या. तर बघू शकता ही शॅडो अशी इथं येऊन जाईल. शॅडोची पण ड्युरेशन तुम्हाला छोटी येईल. आधी ड्युरेशन सगळ्यात आधी तुम्ही इथं वाढून घ्या. ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत अशापर्यंत इथं वाढून घ्यायची आहे आणि शॅडोला 2 बोटानं झूम करायचं. खालच्या साईडला थोडीशी शॅडो इथे दिसून यावं काय अशा प्रकारे हे अशी तुम्हाला ॲडजस्ट करून टाकायची आहे. आणि याच्यावर लगेच PNG ॲड करण्यासाठी ॲड ओव्हरलेमध्ये जा आणि लगेच आपली PNG इथं अशी सिलेक्ट करून ॲड करून घ्या. बघू शकता PNG ॲड करायची. PNGची पण सगळ्यात आधी ड्युरेशन इथं ॲडजस्ट करून घ्या. PNGची ड्युरेशन इथं ॲडजस्ट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला आपली PNG अशी 2 बोटानं झूम करून खालच्या साईडला आपली PNG इथं ॲडजस्ट करून टाकायची आहे. PNG ॲडजस्ट केल्याच्या नंतर आता इथे काय झालेलं आहे, जे काय आपलं फिल्टर आपण लावलेलं आहे ते आपल्या PNGवर पण बसलेलं आहे. कारण PNG आपली पांढरी आहे ती थोडीशी लालसर दिसत आहे. तर ते करण्यासाठी बॅक यायचं आहे आणि परत आपल्याला इथे जायचं आहे फिल्टरमध्ये. फिल्टरमध्ये गेल्यानंतर परत काय करायचं आहे तुम्हाला, इथं या फिल्टरला इथं सिलेक्ट करायचं आहे. या लेअरला इथं जसं तुम्ही सिलेक्ट करशाल इथे एक ऑप्शन आहे लेअर्सचं. या लेअर्सवर क्लिक करून आपली जे काही हे ॲम्बरची जे काही लेअर आहे याला इथं लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सिलेक्ट करून असं इथं मागं टाकून टाकायचं आहे. म्हणजे जे काही इफेक्ट आहे ते फक्त आपल्या मागल्या व्हिडिओला बसावं. आपल्या जे काही आपण 2 लेअर ॲड केले शॅडो आणि PNG त्याला ते इफेक्ट बसणार नाही. आणि तुम्ही बघू शकता आपली PNG पण इथं पांढरी दिसत आहे, म्हणजे थोडी आधी लालसर दिसत होती. तर ही इथं असं ॲड करून टाकायचं आहे. हे इथं सगळं झाल्याच्या नंतर बघू शकता आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे रेडी आहे. तुम्ही याच्यामध्ये काही इफेक्ट्स पण लावू शकता, जसं की काही ट्रान्झॅक्शन इफेक्ट तुम्ही इथं सिलेक्ट करून काही ट्रान्झॅक्शन इफेक्ट लावू शकता. पण क्लिप्स खूप छोट्या आहेत त्यासाठी ट्रान्झॅक्शन इफेक्ट इथं चांगले शोभून नाही दिसणार. त्यासाठी काय करा, डायरेक्टली तुमचा लोगो इथं लावून टाका आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्या. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दुसऱ्या भावांनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.